देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, पुण्याच्या निर्माता राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, मुघलांच्या विरोधात अर्थात अन्यायाच्या विरोधात हातामध्ये तलवार घेऊन तसेच हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारे असे जिजाऊचे वीरपुत्र छत्रपती शिवाजी महाराज. वाघाच्या जबड्यात हात घालून मोजून त्याची जातं, वाघाच्या जबड्यात हात घालून मोजून त्याची जातं व वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहून जगाच्या पाठीवर नवीन इतिहास रचणारे असे छत्रपती संभाजी महाराज. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरत असलेल्या आजी स्त्री म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. गोरगरिबांच्या आणि कष्ट करणाऱ्यांच्या व्यथा आपल्या लेखनाच्या माध्यमातून साता समुद्रापार जगाच्या वेशीवर टाकणारे असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्या सर्व महामानवांना मी त्रिवार अभिवादन करते आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करते. कैसे बताऊं क्या बताऊं मन गुमसुम सा हो गया है, कैसे बताऊं क्या बताऊं मन गुमसुम सा हो गया है, कैसे वो लम्हे बिखर गए कुछ पता भी नहीं चला है, कुछ पता भी नहीं चला है. ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे, ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे. आमच्या रक्तात थोडा ईश्वरांचाच अंश आहे, आमच्या रक्तात थोडा ईश्वरांचाच अंश आहे. गेली कित्येक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपल्या शाळेतील शिक्षक माननीय श्री ढवळे सर हे आज सेवानिवृत्त होत आहेत. तरी मी त्यांच्या निरोपाच्या या कार्यक्रमामध्ये मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, निरोपाचा दिवस आज ना उद्या प्रत्येकाच्या जीवनातच येणार आहे. जे कधी टाळता येत नाही आणि जे टाळता येत नाही त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच फार मोठं शहाणपण असते. म्हणून मला असं वाटते की आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम हा अश्रूंचा मेळा न बनता आनंदाचा आणि अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असे मला वाटते. आमची साथ सोडून तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात. आमची साथ सोडून तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात. वाईट वाटून घेऊ नका कारण तुमच्या आठवणी कायम ताज्या राहणार आहात. वाईट वाटून घेऊ नका कारण तुमच्या आठवणी कायम ताज्या राहणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री ढवळे सर यांनी आपल्याला फार मोठ्या काळाची सेवा दिलेली आहे. या शाळेला, या संस्थेला, या गावाला फार मोठ्या काळाची सेवा दिलेली आहे. सरांचे विद्यार्थी या समाजामध्ये डॉक्टर, इंजिनियर, सरकारी कर्मचारी, अधिकारी म्हणून वावरत आहेत. येथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मला सांगावेसे वाटते की आजचा हा सरांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम नसून तो त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. आदरणीय सर यांनी तन मन लावून आपले कार्य जबाबदारीने पार पाडलेले आहे. तसेच हे फक्त केवळ नोकरी समजून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली नसून आपले जीवन ध्येय समजून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडलेले आहे. नियमांच्या चौकटीत राहून त्यांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. ही त्यांची नेहमी वृत्तीच राहिलेली आहे. सरांचे अध्यापन कौशल्य, विषयांवरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांसाठी आत्मीयता या सर्व गोष्टी मला त्यांच्या अनुकरणीय वाटतात. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांच्या प्रती त्यांनी आपल्यापणाची नाती, कितीतरी स्नेहाची नाती निर्माण केलेली आहे आणि मलाही सरांचे हे स्नेह लाभले म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. कुठलीही शाळा, कुठलीही कॉलेज हे फक्त दगड इमारतीचीच बनलेली नसते, तर त्या शाळेचा खरा आत्मा, तर त्या शाळेचे खरे शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी हे त्या शाळेचा खरा आत्मा असतात. जगातील कुठल्याही शाळेला शिक्षकांशिवाय आणि विद्यार्थ्यांशिवाय अर्थ नसतो. म्हणून अनुभवांची जागा कोणतीही दुसरी गोष्ट घेऊ शकत नाही. म्हणून जो कोणी अनुभवी शिक्षक आपल्या शाळेला सोडून जातात त्यावेळेस ते आपल्याबरोबर त्या शाळेचं काही ना काही अस्तित्व बरोबर नेतच असतात. सरांच्या निवृत्तीनंतर आम्हाला सरांची पोकळी नेहमीच जाणवत राहणार आहे. त्यांचा सहवास, त्यांचे स्नेह आणि त्यांचे मार्गदर्शन यापुढेही आम्हाला लाभो अशी मी सरांकडून हमी भरते. आणि शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेल की मैंने सीखा बहुत कुछ सिखाया है आपने, मैंने सीखा बहुत कुछ सिखाया है आपने, तरक्की का असली मतलब बताया है आपने. चले जाओगे माना हमारा साथ छोड़कर, चले जाओगे माना हमारा साथ छोड़कर, पर हमारे दिल में घर बनाया है आपने, पर हमारे दिल में घर बनाया है आपने. इतकं बोलून मी माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देते. धन्यवाद.